महाराष्ट्रात एपिस्टीन फाईल्स, धार्मिक विधीच्या आडून 58 महिलांवर अत्याचार, बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो उघड, थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा अडचणीत, महाराष्ट्रात उडाला लैंगिक अत्याचाराचा भडका। हा आहे कॅप्टन अशोक खरात। नाशिकमधील मिरगाव येथे आलिशान फार्म हाऊसवर एपिस्टीन फाईलसारखा चालवतो धंदा। मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर स्वतःला कॅस्मॉलॉजी एक्सपर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेत अनेक राजकीय नेते, उद्योजक, कलाकार यांच्यावर करतो धार्मिक जादूटोणा। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात अशोक खरात याची एपिस्टीन फाईल्स उघडली आहे। एका 35 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे। आज अशोक खरात याला अटक झाली असून त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 2022 ते 24 या कालावधीत त्याने अनेक महिलांना फसवलं आहे। एका महिलेच्या डोक्यावर तांब्या देऊन धार्मिक विधीच्या नावाखाली घाणेरडे कृत्य केल्याचा भयंकर व्हिडिओ समोर आला आहे। अशातच अशोक खरात याच्या सोबत राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा फोटो आणि रुपालीताई चक्क खरात याचे पाय धुत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा दिग्गज नेत्यांसोबत खरातचे फोटो व्हायरल झाले आहेत। त्यामुळे विरोधी पक्षांनी या प्रकरणाला महाराष्ट्राची एपिस्टीन फाईल्स असे नाव दिले आहे। अशोक खरात याला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला तर आणखीन भयावह प्रकार समोर येण्याची शक्यता आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून जे संविधानिक मूल्य आहे सायंटिफिक टेम्परामेंटचं ते जतन करणाऱ्या महिला आयोगाच्याच अध्यक्षा जर घाली लोटांगण आणि वंदितचरण अशा स्वरूपाचं जर कृत्य करत असतील तर यासारखं दुसरं दुःख आणि दुर्दैव नाही। मात्र हे काही त्यांचा पहिला प्रकरण आहे। कोणत्याही प्रकरणात गेल्यानंतर त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, मुद्दे सोडून त्यांच्या संदर्भात केलेली टिप्पणी, ते हरवणं प्रकरण असो का इतर कोणतेही प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोग जो काम करतोय, त्याच्या अध्यक्षा ज्या काम करतात आहे त्या कुठेतरी आरोपीची पाठराखण करत असताना दिसल्या। मात्र या प्रकरणात तर थेट विकृतीचेच पूजा, तेही पाद्यपूजा करताना आणि थेट डोक्यावर छत्री घेऊन त्यांना जी मान्यता देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा निषेधार्ह आहे। त्यांनी त्याच्या आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता। मात्र सर्व राजकीय मंडळी ही भारतीय जनता पक्षाची खुशामत करणारी अशा स्वरूपाची असणारी ही सर्व प्रवृत्ती एकंदरीत ही आढळून येते। एकीकडे इराण युद्धामुळे पेट्रोल, गॅस टंचाई आणि अशातच महाराष्ट्रात लैंगिक अत्याचाराचा भडका उडाल्याने राजकीय वातावरण चांगलेच स्फोटक बनले आहे। BPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशगुप्त।